नाशिकच्या टीसीएस कंपनीमधल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी एका पीडितेला झिरो फिगर नावाने आवाज द्यायचा। तू क्या झिरो फिगर हो क्या असं बोलत साडी खेचायचा, शरीराला स्पर्श करायचा। गुढीपाडव्याच्या दिवशीचा हा सगळा प्रकार आहे। तौसिफ, दानिश हे दोघेही त्यांची कामं पीडितेवर टाकायचे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, या सगळ्या नाशिक धर्मांतर प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येते, हा सगळा नेमका काय प्रकार आहे? कल्याणी, या सगळ्या टीसीएस प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 संशयितांना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। आता या सगळ्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येताना आपल्याला बघायला मिळते। जे फिर्यादी महिला आहेत त्यांच्या फिर्यादीमध्ये अनेक अशा धक्कादायक बाबी हे नमूद केलेलं आहे। हे जे पीडित महिला आहेत, पीडित महिलांसोबत अश्लील चाळे हे सगळे संशयित आरोपी करायचे, अशा पद्धतीची माहिती आता या सगळ्या तपासामध्ये समोर आल्याचं बघायला मिळते। एका महिलेचं साडी हे खेचण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर यांच्या सोबत शारीरिक जे आहे ते चाळे असतील किंवा अशा पद्धतीची वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते संशयित आरोपी करत होते, अशा पद्धतीची फिर्याद जी आहे ते पीडित महिलांनी आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केलेल्या आहेत। अनेक धक्कादायक बाबी आतापर्यंत या सगळ्या तपासामध्ये समोर आलेल्या आहेत। या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी आहे ते नाशिक एसआयटी कडून केला जातोय आणि त्याच पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा सुद्धा आता पुढे आलेला आहे। जे एटीएस असेल किंवा एनआयएच्या मार्फत सुद्धा या प्रकरणाचा तपास आता केला जातोय। पण फिर्यादीमध्ये अनेक धक्कादायक बाबी आहेत। अनेक महिलांसोबत असलेली चाळे असतील किंवा विनयभंग असतील, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार जे आहेत या संशयितांनी केलेले आहेत आणि त्याच पद्धतीने पीडिताला सुद्धा जे हाक मारताना अशा वेगवेगळ्या अश्लील नावाने हे सगळे संशयित जे हाक मारायचे, अशाही पद्धतीचा धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। त्यामुळे आता चौकशीतून आणखी काय काय समोर येतं हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी। तर नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी आता संशयितांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। व्हॉट्सअप ग्रुपची माहिती देखील समोर आली। ग्रुप लीडरकडून आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ केला जायचा अशी सूत्रांची माहिती आहे। ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावाने ठेवायचा, मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचे पासवर्ड असायचे। न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा पुन्हा पोलीस ताबा घेऊन या प्रकरणाचा अधिकचा तपास केला जाणार।